आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे आणि दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली। पाऊण तास चर्चा झाल्यानंतर फडणवीस पुन्हा एकदा सागर बंगल्याकडे रवाना झालेले आहेत। एक लक्षात घ्या, कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाहीये। ज्यांना पुऱ्या विश्वाने म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लीडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत, त्याच्यानंतर शाह साहेब आहेत आणि हे सगळे जे निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे। शेवटी हे महायुती हे कुटुंब आहे, महायुती हे कुटुंब आहे। एक ताटातलं वाटीतलं ताटात असेल पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे म्हणजे मिळेल। त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे, शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे। महायुतीचं नेतृत्व एक आहे, महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी। महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत। हे काही दुसऱ्यांसारखं आहे का त्या विरोधकांसारखं? थोडी मतं कमी पडली, लोकसभेला निर्णय चांगला झाला, आम्ही सगळे एकत्रित शांती भुवन चालायला लागले। थोडा निर्णय वाईट झाला, ताबडतोब सांगितलं आपण महाविकास आघाडीमधून आम्ही निघालो पाहिजे म्हणून। असं आहे का? या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच सक्रिय झाले असल्याचं चित्र बघायला मिळतंय। कारण एकनाथ शिंदे हे आजारी होते, त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते आणि यानंतर एकनाथ शिंदे हे आज वर्षा निवासस्थानी दाखल झाले। आज घडामोडींना देखील वेग आला। आज म्हणण्यापेक्षा कालपासनं, काल जेव्हा भाजपाचे संकटमोचन आणि देवेंद्र फडणवीसांचे दूत असणारे गिरीश महाजन आहेत, यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी चर्चाला पुन्हा एकदा ही कोंडी फुटली आणि चर्चा सुरू झाली। आज एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले। त्यापूर्वी सकाळी आज आपण जर बघितलं तर जे मैदानाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते देखील या महायुतीच्या सगळ्या नेत्यांसोबत बघायला मिळाले। उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, त्यामुळं कुठेतरी सत्ता स्थापनेसंदर्भात एक चर्चा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। त्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, गिरीश महाजनांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यानंतर देवेंद्र फडणवीस जे प्रमुख मानले जातात सध्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे, देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि जवळपास आता सत्ता स्थापनेच्या दिशेने पुन्हा एक दुसरं पाऊल टाकण्यात आलं असल्याचं आपल्याला कळतंय। एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं विचारणा तर करण्यात आली, त्यासोबत आढावा देखील देण्यात आला की एकूण दिल्ली येथील पक्षश्रेष्ठींसोबत देवेंद्र फडणवीसांची काय चर्चा झाली, भाजपामध्ये काय चाललंय आणि सकाळपासून उदय सामंत यांच्यासोबत जी चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांची सुरू होती, या चर्चेचा देखील आढावा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला। एकूण ही जवळपास अर्धा ते पाऊण तास बैठक दोघं नेत्यामध्ये सुरू होती आणि यामध्ये एक संक्षिप्त चर्चा सत्ता स्थापनेच्या दृष्टीने झाली असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे जी चर्चा सुरू आहे की महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या स्थापनेमध्ये महायुतीचं जे सरकार 2.0 स्थापन होत आहे, या सरकार स्थापनेदरम्यान फक्त 3च मंत्री शपथ घेतील अशी जी काही चर्चा आहे, यामध्ये काही नावं वाढवता येईल का आणि काही अतिरिक्तच्या मंत्र्यांचा समावेश आणि शपथविधी होऊ शकतो का, याबाबतची देखील चाचपणी यामध्ये करण्यात आली। कारण एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या पक्षातील नेत्यांचा दबाव आहे की एकीकडे सत्ता स्थापनेला उशीर होतोय आणि अशातही जर आपल्याला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, आपल्याला सरकारमध्ये सामावून घ्यायचं आहे, तर मग अशा पद्धतीनं 3च मंत्र्यांचा शपथविधी का, अतिरिक्तच्या मंत्र्यांचा शपथविधी याच शपथविधीमध्ये उरकून घ्यावा असा दबाव आणि असा आग्रह शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। तिसरी महत्त्वाची बातमी जर आपण बघितली तर आज काही महत्त्वाच्या चर्चा झाल्या। या चर्चेमध्ये वाटाघाटी, रस्सीखेच, गृहमंत्रीपदावरनं जी ओढाताण आहे किंवा एकूणच जे काय घडतंय ही चर्चा सुरू राहील। आज आणि उद्या 2 दिवस चर्चा सुरू राहील आणि परवा शपथविधीपूर्वी महायुतीचे 3ही नेते राज्यपालांकडे जातील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील। यासोबतच आमदारांच्या सह्याचं बहुमताचं पत्र राज्यपालांकडे परवा 5 तारखेला 3 वाजताच्या सुमारास दिलं जाईल आणि हे पत्र दिल्यानंतर थेट हे सगळे नेते
या आझाद मैदानावरती दाखल होतील, राज्यपाल देखील दाखल होतील आणि त्यानंतर मुख्य शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. त्यामुळं एकूणच आपण जे महाराष्ट्राच्या राजकारणात आलबेल नाही आहे महायुतीत हे चित्र बघायला मिळते. तसं काही अंशी खरं जरी असलं तरी कोंडी फुटते आणि चर्चेची दारं आणि चर्चेसाठी मनं ही मोकळी होताना बघायला मिळते. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ अक्षय. तुर्तास धन्यवाद.